न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज रोजी सिन्नर पांगरी परिसरातून त्यांच्या प्रचाराची रॅली काढण्यात आली आहे। घरोघरी महिलांनी औक्षण करून करण गायकर यांचे स्वागत केले। आज रोजी सिन्नर पांगरी येथे मोठ्या संख्येने गावामध्ये पायी रॅली काढण्यात आली, तसेच गावकऱ्यांच्या वतीने सभा घेण्यात आली आहे। या सभेमध्ये एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच मुस्लिम आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने उमेदवाराचं स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी पवन पवार, करण गायकर, विलास पांगारकर, जगदीश पांगारकर, अविनाश शिंदे, अविनाश जगताप, रमाकांत वाघ, वज्रंग शिंदे, प्रवीण जाधव, हेमंत निकम, अनिल जाधव, अशोक नाईक, चंद्रशेखर रोकडे, गोरख पवार, शत्रुघ्न झोंबाड तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। तो कार्यक्रम वंचित आघाडी पुरस्कृत उमेदवार छावा क्रांतीवीर सेनेचे आमचे लाडके मेवणे करण भाऊ गायकर यांच्या पाठिंब्यासाठी ज्यांनी आम्हाला मोठं मन करून पाठिंबा दिला त्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। आमचे चंद्रशेखर रोकडे आणि त्यांची सगळी टीम नाही, त्यांनी जे राहुरीवरून त्यांचा समाजाचा प्रवक्ता बोलावला आणि त्यांनी सुद्धा मोठं मन करून येऊन इथं पाठिंबा दिला, त्यांचं सुद्धा अभिनंदन करत मुस्लिम आघाडी आमचे शत्रुघ्न भाऊ झोंबाड आणि मुस्लिम आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गेल्या आमच्या छावा संघटनेसंग कित्येक वर्षापासून काम करतायत। मराठ्यांना आरक्षण पाहिजे, पण मराठ्यांच्या आंदोलनामध्ये जर कोणी लवकर येत असेल तर ते मुस्लिम समाज नाशिकमध्ये लवकर यायचा, दलित समाजाचे लवकर सगळे माणसं यायचे, आदिवासी समाजाचे माणसं यायचे, पण मराठी शोधून पण लवकर येत नव्हते। हे आज दुर्दैव आमच्या पुढे आहे। म्हणून वंचित आघाडीला आपण आज सगळ्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे। खरोखर आज वंचित आघाडीला हा शब्द थोडासा वेगळा असतो, पण आंबेडकर साहेबांना आपण पाठिंबा देतोय आणि आंबेडकर साहेबांनी जो आमच्या मनोज भाऊ जरांगेंना पहिल्या प्रथम मराठ्याला पाठिंबा दिला, त्या मोबदल्यामध्ये आमच्या करणनी उमेदवारी घेतली आणि आमचं मनोज पाटील जरांगेंचं आमचं बोलणं झालं होतं का आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि निवडणूक लढवत असताना काही ठिकाणी थोड्याशा मराठा समाजामध्ये अनर्थ व्हायला लागला, थोड्या आजूबाजू व्हायला लागलं, म्हणून आम्हीच त्या उमेदवारात थांबवल्या, आपल्याला विधानसभा लढवायची आहे असं ठरलं। प्रास्ताविक करताना या गावचे प्रश्न सांगितले। भाऊ, मला या गावात 20 वर्षापासून मी येतोय, हे गाव काय मला नवीन नाही आणि या तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही। त्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी कित्येक वेळा आंदोलनं झाली, त्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। गुरांना चारा मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, परंतु दुधाला भाव मिळत नाही पण दारूला भाव मिळतो, पाण्याला भाव मिळतो, पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही। स्वतःच्या आयुष्यानं जे दूध पिकवून कमवतात त्या दुधालाही भाव देत नाही आणि बेरोजगारची कुऱ्हाड या तालुक्यावर आतापर्यंत पाडली गेली। अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसाड आहे।
दुष्काळी म्हणून या जिल्ह्याचे कायम या तालुक्याची नोंद होत असते, लक्षात घ्या. पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही. आणि त्याच तालुक्यातले तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहेत. भूमिपुत्र इथं 10वी नापास झाले, आता 12वी पास करायला आमच्याकडे पाठवू राहिले. अहो, ज्यांना 10वीची परीक्षा पास होत नाही ते 12वीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना. आज आमची सकाळी पवन भाऊ आपली त्यांची भेट झाली. भेट अप्पा इतकी चांगली होती की मला हे कळालं नाही मी नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा. काल हे एका ठिकाणी आले, हेमंत अप्पा आणि राजा भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडले. सकाळी राजा भाऊची गाडी माझ्यापासून गेली, पण राजा भाऊनी वाकरीमान करून गेली. म्हटलं आपला विजय इथंच आहे, कारण खरं त्यांना आपला ऐकायचे झाले. आपला विजय निश्चित झाला. मी पवन भाऊला गाडीत फोन करून सांगितलं, भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहायला सुद्धा तयार नाही. अहो राजा भाऊ, इतक्या दिवस तुम्हाला काय गोड लागत होते आणि उमेदवारी जसे सुरू झाले तुम्हाला वाईट वाटायला लागले. इतक्या खालच्या दर्जाला जाऊ नका. मराठा आरक्षण जर तुम्हाला हवं असेल ते संसदेत पास होतं, आणि संसदेत जर तुमचा करण भाऊ जर तिथे पोहोचला नाही तर तुमच्या वतीने तिथे बोलाल कोण? तुमच्या वतीने तिथे बुलंद आवाज कोणतरी पाहिजे. हेच करण भाऊ जे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी हजारो गुन्हे घेतले, शेतकऱ्यांसाठी त्यांनी हजारो गुन्हे घेतले, आपल्या परिवाराचा विचार केला नाही. आज तुम्ही त्यांचा विचार करणार का? हो की नाही? तुम्ही करण भाऊला निवडून देणार की नाही? जर तुम्हाला खऱ्या अर्थाने करण भाऊला निवडून द्यायचे असेल, तुम्ही इथं बसलेले किती याच्यापेक्षा तुमचे नातेपरिवार किती आहे, प्रत्येक घराचा आणि आजपासूनच कामाला लागा आणि सांगा आपल्याला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि मराठी क्रांती मोर्चा छावा संघटना ज्यांनी 20 वर्षापासून पायाला भिंगरी लावून बिरबिर फिरत राहिले, आपल्या हक्कासाठी लढत राहिले, तो व्यक्ती जर संसदेत गेला तर मोदीला पण धडा शिकवला नाही. आणि जर मोदीला धडा शिकवायचा असेल तर करण भाऊ गायकर यांना आपल्याला संसदेत पाठवावं लागेल. काही मागितलं नाही, फक्त समाजासाठी काम केलं. आज आपल्याला चालू संधी आलेली आहे. वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ही संधी दिली आहे. त्या संधीचा फायदा आम्ही जरूर घेऊ. आमचे संपूर्ण आदिवासी बांधव, आमचा टाकेत गट, त्र्यंबक, आम्ही एकमताने आणि एक विचाराने मतदान फक्त करण भावना करू. या ठिकाणी आम्ही शब्द दिला तो शब्द पाळायचा असतो आणि आम्ही ठरवतो त्र्यंबक तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा, सिन्नर तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा हे आम्ही ठरवतो. जे आम्ही ठरवलं ते करत असतो. आज आम्ही हे सांगतो करण भाऊला आम्ही खासदार बनवणार नाही बनवणार. आजचा आमचा जाहीर पाठिंबा आहे करण भाऊला. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज इंडिया 27 ब्युरो, नाशिक.